मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील लीला सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। स्वप्नील जी, आत्ताची काय ताजी माहिती तुम्ही सांगू शकाल? कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत? हा प्रॉब्लेम जस्ट सॉल्व्ह केला गेलेला आहे। 7:45 बाहेर एक कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्याचा एक बांबू जो आहे तो टिल्ट होऊन ओएची वायरवर आला होता, ज्यामुळे आपली फास्ट लोकलची जी लाईन आहे ती काही वेळासाठी होल्डअप झाली होती आणि आता तो बांबू देखील क्लिअर करण्यात आलेला आहे आणि 8:25 आपली जी ट्रॅफिक आहे ती नॉर्मल सुरू झालेली आहे। वाहतूक सुरू झालेली आहे, मात्र अद्यापही दिरंगाईने सुरू आहे की सुरळीतपणे सुरू आहे याबद्दलची काय अपडेट? 7:45 साधारणपणे अर्ध्या तासासाठी आपली वाहतूक अप डायरेक्शनची बंद असल्यामुळे तो जो अर्धा तासाचा लेट आहे तो राहणार आहे आपल्याकडे सध्या। म्हणजे आता सध्या मध्य रेल्वेची वाहतूक ही अर्धा तास उशिराने सुरू आहे असं? फास्ट ट्रॅक वरची जी वाहतूक आहे ती अर्धा तासाने उशिरा चालू आहे। स्लो ट्रॅक वरची जी वाहतूक आहे ती आपली चालू आहे व्यवस्थित। धन्यवाद स्वप्नील जी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या हा जो बिघाड झाला होता तो पूर्ववत करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता वाहतूक सुरळीत झालेली आहे अशा स्वरूपाची माहिती पीआरओंकडून देण्यात आलेली आहे। मात्र मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या अर्धा तास उशिराने सुरू आहे, फास्ट ट्रॅकवरची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे। आणि आता ताजे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। निखिल, पीआरओंचं असं म्हणणं आहे की हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे, त्या ठिकाणी जो बिघाड झालेला होता तो दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि तो सुरळीत आहे, काय स्टेटस आहे सध्याचं? नक्कीच गुरुप्रसाद, ज्याप्रमाणे पीआरओंनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा संपूर्णपणे अडथळा आहे तो दूर करण्यात आलेला आहे। परंतु आपण पाहिलं तर रेल्वे गाड्या आहेत ते 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहेत आणि या ठिकाणी पाहायचं झालं तर रेल्वेला मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी ही प्रवाशांची दिसते। सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र या झालेल्या बिघाडामुळे काहीशा प्रमाणात लेट सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे प्रवाशांची धावपळ आहे ती स्थानक परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। उशिराने रेल्वे सुरू असून या ठिकाणी मात्र रेल्वे आता सुरू करण्यात आलेली आहे। अर्धा तासाने उशिरा ही संपूर्ण रेल्वे लाईन आता सुरू असून माटुंगा ते सायनच्या दरम्यान हा संपूर्ण प्रॉब्लेम आहे तो झालेला होता। गुरुप्रसाद, निखिल, एकूणच मध्य रेल्वेचा जो खोळंबा आहे तो काही संपताना दिसत नाहीये। कधी पावसामुळे मध्य रेल्वे बंद पडते तर कधी सिग्नल यंत्रणेमधला बिघाड असतो। सोमवारी आपण ही घटना बघितली आणि त्यानंतर आता लगेच 2 दिवसांनीच अशा पद्धतीने मध्य रेल्वेवरती झालेला हा खोळंबा। नक्कीच गुरुप्रसाद, हे जे संपूर्णमध्ये मध्य रेल्वेवरती वारंवार खोळंबा होत आहे ते दुरुस्त करण्याचं काम आहे ते रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतं, परंतु अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत त्या मध्य रेल्वेला उद्भवतात, त्यासोबतच पश्चिम रेल्वेला देखील उद्भवतात। त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना आहेत ते करणं गरजेचं आहे। अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर ट्रॅकवरती पाणी देखील जमा होतं आणि जर का कुठे मध्ये ओव्हरहेड वायर जर तुटली तर तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात जो दिरंगाई आहे किंवा जो विलंब आहे तो रेल्वेला लागतो। त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचं रेल्वे प्रवासी संघटनांकडून देखील मागणी करण्यात आलेली आहे। जर का मुख्य लाईन वरती जर मेल गाडी ही बंद पडली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक हा मध्य रेल्वे असेल, हार्बर असेल, त्यासोबतच पश्चिम रेल्वे असेल याच्यावरती मोठ्या प्रमाणात पडतो। त्यामुळे योग्य ती ठोस उपाययोजना करण्याचे मागणी आहे ती रेल्वे प्रशासकीय प्रवासी संघटनांकडून आहे ती आता करण्यात आलेली आहे। पाहायचं झालं तर येणाऱ्या काळात ह्या संपूर्णपणे रेल्वेच्या कामामध्ये काय सुधारणा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरुप्रसाद, अर्थात धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा पुन्हा एकदा खोळंबा झालेला आहे। सध्या मध्य रेल्वेची वाहतूक ही 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहे। सायन ते माटुंगा दरम्यान या ठिकाणी यंत्रणेमध्ये बिघाड झालेला होता आणि त्यानंतर ओव्हरहेड वायरमधला बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुद्धा वाहतूक आता 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहे। सायन ते माटुंगा दरम्यान हा प्रकार घडलेला होता, त्यानंतर आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे, मात्र वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिराने।